चला सामना चालू होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय एक यंग टॅलेंट, एक उभरता सितारा मनीष तारवी यांना पाहतोय. मोठ्या मोठ्या संघातनं ती वर्णी लागली जाते. जायकॉन म्हणून खेळतो हा फलंदाज, गोलंदाज आपण पाहतोय. तोच मनीष तारवी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिसटायमिंग झालाय. चेंडू हवेत आहे बघा. शतक घेतो चेंडू खाली आणि पहिल्याच चेंडू ती पाहतो बिग विकेट डाऊन. प्रवीण परेड बॅक टू डग आउट गॉन. थँक्यू. तर टीम मिटिंग कमी करायची आहे. बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन, आपल्याला ऑलरेडी भरपूर उशीर झालाय. थोडीशी घाई करायची आहे. चला ते ग्रामपंचायत बाजूला तो जी मुलं बसल्यात लहान, चला त्यांनी जरा उठायचं तिकडून. जी लहान मुलं बसलेली आहेत त्यांनी उठायचं आहे खालून. न्यू बॅटर पाहतो आपण अजय तुंबड्यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. पंच 2 मिनिटं थांबायचंय. पहिल्या चेंडू ते गडी गारद झाला होता श्रीलंका संघाचा. चेंडू मनीष यांचा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. बॅटर आपण पाहतोय अजय. यावेळेस ऑफ साईडला आपण पाहतोय बॉलरच्या डोक्यावरून हा चेंडू खेळून काढला सिंगल धाव. या सिंगल धावेने पाहतो तर संघाचं अकाउंट ओपन होते एका धावेने. मनीष तारवे यांना पाहतोय पण टीम 94 कामन या संघातून सुद्धा वर्णी लागली जाते या गोलंदाजाची. एक अपकमिंग टॅलेंट आहे मनीष बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस काय चेंडू हाताळलाय अप्रतिम. एक वाहन चेंडू पाहिला आपण. पूर्णपणे बीट केलाय ललित भोवर यांना. तीन चेंडूचा खेळ संपन्न झाला या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बॉडी लाईन वरती चेंडू हा आदळला होता बघा. चांगला चेंडू हाताळताना पाहतोय आपण मनीष तारवे यांना. अप्रतिम लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त एक या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त एक या आकड्यावर आहे आणि एक गडी पाहिला तर तंबूच्या आशाला गेलाय. पुढचा बॉल, यावेळेस बघा हाफ ट्रॅगर बॉल होता. बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचलेली आहे. फक्त आणि फक्त एक धाव स्कोर बोर्ड वरती लागलेली आहे. पूर्णपणे या षटकामध्ये बांधून ठेवलाय मनीष तारवे यांनी. शेवटचा बॉल असेल पहिल्या ओव्हर मधील. यावेळेस यॉर्कर चेंडू होता बघा. खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या वरच्या टोला लागला. चेंडू सरळ जातोय कव्हर रिजन मध्ये. एक सिंगल धाव. षटक संपते पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते एका गडीच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय भावेश यांना पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील.
वैयक्तिक पहिले सांघिक दुसरं षटक घेऊन भावेश. छोटा पॅकेट बटाटा डायनामाइट आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. चला यानंतर होणार सामना असतील टायगर स्पोर्ट्स बेबीवाडा त्यांच्या विपक्ष असतील गावदे स्पोर्ट्स भेंडीवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी येऊन थांबायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. भावेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल ललितसाठी. पहिला बॉल उडवलाय. बॉलला सरळ पाठवलाय हवाई यात्रेसाठी. षटकार. बिग शॉट. थँक्यू डीजे. बघा षटकार आलाय. या षटकाराने धावसंख्येला थोडासा आकार आलाय. धावसंख्येला थोडीशी हवा मिळायला या षटकाराने. धावसंख्येचा पोहोचते 8 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूत स्वागत केलंय भावेश यांच्या षटकाराने. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये घेऊन काढला. हर्ष देतोय चेंडू जवळ. बघा चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. एकच धाव. बघा चांगला पिकअप आहे थ्रो. फक्त आणि फक्त एका धावावरती समाधान मानावं लागते. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. कमीत कमी 30 ते 35 धावापर्यंत मजल मारावी लागेल शिरोतर संघाला. कारण समोरचा संघ सुद्धा ताकदवर संघ आहे. यंग टॅलेंट आपण पाहतोय एका बाजूला आणि एका बाजूला पाहतोय अनुभव आहे. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अजयसाठी. यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय. मनीष चेंडू खाली येतोय आणि मनीष कडून होते चुकी. बघा एक साधा सोपा झेल मनीष यांच्याकडून सुटलेला पाहतोय आपण. पंच आपल्याला काहीतरी कळवतील काय घडलंय. यस पंचाने रेफर केलंय. पाय लागलाय यष्टांना. बघूया आपण रिप्ले मध्ये काय घडते काय बिघडते. यस विकेटच्या मागे सुद्धा गेले फलंदाज आणि पाय सुद्धा लागलेला आहे. फलंदाज होतोय बाद. जास्त सफल झालं होते त्याच कारणास्तव पाहिलं तर त्यांचा पाय हा यष्टांना जाऊन लागला आणि फलंदाज होतोय बाद हिट विकेटच्या रूपामध्ये. बघा पंचांचं लक्ष बरोबर होतं. आमचे ऑफिशियल्स पाहतोय पण सुरेंद्र घाटाळ आणि संतोष विकास वळवे यांना आमचे ऑफिशियल्स आहेत आणि त्यांचं लक्ष पूर्णपणे हिट रूपामध्ये अजून एक गडी पाहिलं तर अजय तुंबडा बॅक टू डगआउट गेलाय. महेंद्र आलाय. महेंद्र जाधव एक डावखडाचा फलंदाज बॅटिंग मार्क वरती. भावेश बॉलिंग ट्रॅपवर सज्ज असतील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू तेच तर होता. चेंडू पाहिलं तर निर्धाव आलाय. या षटकार या षटकामध्ये पाहिलं तर एक षटकारानंतर कमबॅक केलंय गोलंदाज भावेश यांनी. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. मनीष चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव झाली. फक्त आणि फक्त एका धावाचे समाधान व्हायला लागते. या एका धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 10 रन या धावसंख्येवरती. 10 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या षटकामधील.
खूपच धावसंख्या तर पहिले तर संत गतीने चालू आहे शिरोतर संघाची. यावेळेस ऑफ साइडला फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव झाले, दुसरा धावायचा प्रयत्न होत होता, परंतु तिकडेच थांबावं लागलंय. एकच धाव. या एका धावेने धावफलकावर जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 2 षटकार समाप्तीनंतर. यास थँक यू डीजे. शेवटचे षटक हाताळते आपण पाहतोय हर्षद तारवे यांना पाहतोय. हर्षल बॉलिंग मार्क सज्ज असतील शेवटचे षटक हाताळते. ललितच्या बॅटमधून एक षटकार आलाय. मोठी फटक्यांची आवश्यकता आहे ललित यांना सुद्धा. यावेळेस मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे, परंतु पाहतो तर कोणताही क्षेत्ररक्षक नाही, स्वतः गोलंदाज आपण बॉल पर्यंत पोहोचला होता. भावेश चांगला बॅकअप दिलाय. फक्त आणि फक्त 2 धावा. या 2 धावांशी धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन बोर्ड. यानंतर अजून एक सामना होईल. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर त्यांनी कृपया करून ते येऊन थांबायचं आहे टॉस साठी. यावेळेस हाफ ट्रॅकर वरचा पुल केलाय. पॉवरफुल आहे, वंडरफुल आहे. बॉलला सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. येतोय बिग शॉट, षटकार. यस थँक्यू डीजे. या 6 धावांनी धावफलक पुढे सरकलाय. 19 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चला टायगर स्पोर्ट्स विवाडा संघाचे कर्णधार कृष्णा. यावेळेस मिस्टामिंग झालाय. संत होते चेंडू जवळ बघा. बॅकअप चांगलं होतं. भावेश होते बॅकअप साठी. या 2 धावा. या 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय या षटकातील. धावसंख्या 21 जाऊन पोहोचते. अजूनही सुद्धा पहिले 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येण्याची गरज आहे. एका चांगल्या टोटल पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉलचा पुल केलाय. बॉलला सर बघा स्क्वेअर लेग रिझन मध्ये, डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता इकडे. चांगला ट्राय केला त्या फिल्डरने. पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा. जिकडे चौकार गेला असता तिकडे फक्त आणि फक्त 2 धावा ते खर्च केल्यात. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. या 2 धावा. या 2 धावेशी धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला तर चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा. या 2 धावेशी धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील, या इनिंग मधील. या शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका एक 30-32 पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल इथून अवधी स्पोर्ट्स शिलोतर संघाकडून. शेवटचा बॉल यावेळेस सोडून दिला. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पिच केला होता. 85 ला वाईटचा येतोय. 51 धाव स्कोर बोर्ड वर ऍड होताना पाहतोय. धाव संख्या 26. हर्षल पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन ललितसाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. पुल केला. चेंडू जातो गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक बघा तिकडे होते 2, परंतु चांगलं बॅकअप होतं.
देवेश होते इकडे. अक्षय आणि देवेश होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पण पंच 3 धावा का या? यस या 3 धावा. या 3 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती आणि 30 धावांचा टार्गेट सेट केलं जातंय बाबा स्पोर्ट्स कमांड रेल्वे स्टेशन संघासाठी. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. आपल्यासोबत जोडले जातील दोन संघ. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा, दुसऱ्या बाजूला टायगर स्पोर्ट्स बिवाडा. चला कृष्ण धावत यायचंय. चला भेंडीपाडा संघाचे कर्णधार भेंडीपाडा तुम्हाला वारंवार कॉल करतोय. चला भेंडीपाडा लवकर यायचंय. कोणतरी टॉस साठी यायचं लवकरात लवकर. मयुरांच्या शुभ हस्ते छाप असा कॉल केलाय. छाप आहे. नाणेफेक जिंकलाय टायगर स्पोर्ट्स बिवाडा संघाने. कृष्णा टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हे तुमचं होम ग्राउंड आहे आणि शतरक्षण करताना किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न करतील? कमीत कमी. आज तुमचा संघ पूर्ण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. नाही आमचा एक खेळाडू जरा इंजर्ड झाल्या कारणाने तो बसलाय. सायनाथ भोईर. नक्कीच सायना थोडीशी इंजर्ड आहेत. थोडासा आराम घेतला त्यांनी. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. भेंडीपाडा संघाचे कर्णधार सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेत. टॉस तुम्ही हरलाय तर टॉस जिंकल्याचा तुमचा निर्णय काय असता? आम्हाला बॅटिंगच करायची होती. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना किती धावपंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 50-60 प्लस. या अगोदर तुम्हाला बिलवाडा संघ लागलाय का? लागला असेल, आठवत नाही मला. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की टायगर स्पोर्ट्स बिलवाडा संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण स्वीकारल्याने भेंडीपाडा संघाला आमंत्रित केलंय. थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात येईल. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया आणि या चालू असलेल्या मॅच मध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा परत येऊया. यस डीजे. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान पोरची कसरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची चला शतरक्षण लावून घ्यायचंय शिलोता संघाने. शतरक्षण लावून घ्यायचंय. 30 धावांचा टार्गेट सेट केला जाते. प्रति षटकामध्ये पाहिले तर 10 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय भावेश आणि मनीष यांना. दोन बॅटर आपण पाहतोय. तीस धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते 30 धावा कंप्लीट करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. भावेश स्ट्राईक वरती असतील. नॉन स्ट्राईक एंडला मनीष आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण यांना पाहतोय. एका डाव करता तो गोलंदाज अनुभव असलेला गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण बॉलिंग मार्क वरती.
तर जास्त वेळ खर्च करू नका शिरोतर संघाने, विनंती आहे. यस सामना चालू करतोय. पंचांचा प्लेचा इशारा येतोय. 30 धावांचा टार्गेट सेट केलाय. ते 30 धावा कशा पद्धतीने चेस होत आहेत, कोणता संघ या मॅच मध्ये आपण बाजी मारताना पाहतोय, थोड्याच वेळात आपल्याला कळेल. पहिला बॉल प्रवीण यांचा 22 साठी. पहिला बॉल मिसटायमिंग झाला. चेंडू हवेत आहे. शतरक्षक बघा राकेश चेंडू थोडीशी दूर होते. दुसऱ्या टप्प्याला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इथे ऍड होताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावांनी संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते दोन्ही आकड्यावरती. बघा सिंगल धाव गेली असती जर राकेशने थोडस अजून पुढे गेलं असतं, एका टप्प्याला चेंडूला फील्ड केलं असतं तर सिंगल धाव गेली असती. परंतु थोडस लेझी क्रिकेट, आपल्याकडे धावा एक तर अगोदरच कमी आहेत आणि असं लेझी क्रिकेट खेळत तर कुठेतरी आपण पाहतो तर बॅकवॉटर मध्ये जाईल शिलोतर संघ. पुढचा बॉल प्रवीण यांचा. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू जातोय पॉईंट रिझन मध्ये. महेंद्र आहे तिकडे. सुंदर शक्तिश्रम पाहतोय महेंद्र यांच्याकडून. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक 3 वर जाऊन पोहोचते. प्रवीण पुढचा बॉल घेऊन मनीषसाठी. यावेळेस यॉर्कर चेंडूचा खोदून काढलाय ऑफ साईडला. विशाल आहेत, चांगलं फील्ड केलं विशालाने सुद्धा. एक सिंगल धाव. बघा प्रति षटकामध्ये एखादा मोठा फटक्याची आवश्यकता आहे आणि जास्तीत जास्त सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतो तर आपण 4 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रवीण यांचा 22 साठी. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. तुम्ही पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय, चांगले गोलंदाजी पाहतोय आपण प्रवीण यांच्याकडून. पीपी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण परेड. 5वा बॉल या षटकातील. यावेळेस ऑफ साईडला पाहता आपण कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक आहे राकेश. चेंडूला फील करतो पण 1 धाव झाली. चांगला थ्रो सुद्धा केलाय. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते 5 याकडे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 वरती जाऊन पोहोचले. मनीष पुन्हा एकदा बॅटिंग वार करतोय पाहतोय आपण. शेवटचा बॉल. यावेळेस लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. यस बॅटिंग करण्याच्या संघाने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. बघा आपण रिप्ले मध्ये जाऊया. वाईट बॉल असेल. भले तर जी वाईड लाईन आहे त्याच्यावरून हा चेंडू सरळ निघून गेला होता. तशी फिंगर रोल केली होती. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ पाहिला तर पहिल्या षटकातील संपन्न झालाय. यावेळेस जागा म्हणून खेळा फटका आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. बघा तिकडे 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. षटक संपते पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. पाणी घेऊन जायचंय. चला पाणी घेऊन जायचंय.
महेंद्र येतोय बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी. तर जास्त चर्चा करू नका. महेंद्र जाधव यांना पाहतोय पण एक डावखुराचा गोलंदाज वैयक्तिक पहिला सांगे दुसरं षटक घेऊन. तर 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 22 धावा सरासरी पर्यंत 11च्या रन रेट जावं लागेल जिंकण्यासाठी. बघा यावेळेस चेक करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही गाड्या एकाच रनवरती बघा अपघात होण्याचा चान्स होता आणि अपघात सुद्धा झालाय. भावेश आता पाहतोय रनआउटच्या रूपामध्ये ढगावच्या आसपास जाताना पाहतोय. आत्महत्या केलाय भावेश यांनी. महेंद्र पुढचा चेंडू घेऊन मनीषसाठी यावेळेस इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावर फटका बसला. राकेश चेंडू खाली येतोय आणि बिग विकेट डाऊन. मोठा मासा लागलाय जाळ्याला. मनीष तारवी स्वस्तामध्ये बांधताना पाहतोय. बॅटर आपण पाहतोय संजय. मागच्या मॅचचा मानदामाचा मानकरी संजय यांना पाहतोय. संजयना मोठी फटकी खेळवावी लागतील कारण थोडस पाहिलं तर बॅकफूट होते. गेल्या मनीष यांची विकेट गेल्यानंतर चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतोय आपण महेंद्र यांच्याकडून. चांगल्या टप्प्यावरती चेंडू आदळला यावेळेस पाहिलं तर महेंद्र यांनी. कृत्रिम गोलंदाजी पाहतोय महेंद्र यांच्याकडून. 9 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी आलाय हा षटकार. थँक्यू डीजे. बघा मिस्टामिंग झाला होता परंतु चेंडूने उंची सुद्धा चांगली गाठली होती आणि लांबी सुद्धा जास्त होती. षटकार आलाय. या षटकाराने धावसंख्या पाहिल्या तर 14 वर जाऊन पोहोचलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या खालच्या टोला लागला. चेंडू जातो स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक धाव झाली आणि फक्त एकाच धावावरती समाधान व्हावं लागते. मला वाटतं तिकडे विशाल आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहतो विशाल यांच्याकडून. एकच धाव. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 7 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. म्हणून बॅटर आपण पाहतोय हर्षल यांना पाहतोय. एका डावखुराचा फलंदाज
स्ट्राईक वरती असेल. हा चेंडू निर्णायक असेल या षटकातील. शेवटच्या षटकामध्ये किती समीकरण असेल या बॉलवरती समजेल. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. डावखुरीचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. यावेळेस बघा पंचांकडे अपील केली होती परंतु उत्साह जास्त होता. त्याच कारणास्तव परत षटक संपते दुसऱ्या हॅलो 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन बोर्ड. हॅलो चेक. संजय किंवा हर्षल याने जर षटकारांची हॅट्रिक जर केली तर मल्हारी मास्टर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल षटकारांची हॅट्रिक करता. संजय आणि हर्षल याने जर षटकारांची हॅट्रिक केली तर मल्हारी मास्टर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 6 बॉल 15 धावा. ऋतिक येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडूमध्ये पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके आणि मॅच मध्ये पाहिलं तर कमबॅक होईल. संजय यांच्या बॅट मधून पाहिलं तर एक षटकार आलाय. संजय यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. असे मोठे फटके खेळावे लागतील. ऋतिक पहिला बॉल. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते परंतु पंचांनी पाहिले तर अपील ती फेटाळली आहे. एक सिंगल धाव. लेगबायचा इशारा पंचांचा येतोय. लेगबायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. 2 गडी आपण पाहिले तर तंबूच्या आरशाला पोचल्यात. मेन विकेट पाहिली तर आपण मनीष यांची होती. मनीष डगआउट मध्ये गेल्यानंतर थोडस आपण पाहतो तर बॅकफुट वरती जाताना पाहतोय बाबा स्पोर्ट्स कामत रेल्वे स्टेशन संघाला. चला जास्त वेळ खर्च करू नका. यावेळेस मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. शत्रक्षक चेंडू खाली येतोय आणि बघा शत्रक्षकाकडून होते चुकी. अजित होते तिकडे. अजित यांच्या हातामध्ये साधा सोप्पा झेल होता आणि या झेल पाहिलं तर धरतीला दान केलंय. हा झेल सुटलाय त्याच्याकरता 50 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे डोंगरीपाडा संघाकडून. चार मध्ये 13ची आवश्यकता आहे. यावेळेस क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये पूर्णपणे. पाहिलं तर आता या चेंडूवरती मॅच येऊन बसलाय. 3 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. षटकार येणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅट जोरात फिरत होती परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. जास्त लेगबायचा इशारा पंचांचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 रन्स बोर्ड. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. हर्षल आपण पाहतोय डावखुरीचा फलंदाज कॅलिबर आहे हर्षलकडे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. दोन बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी.
2 बॉल बारांची आवश्यकता असेल म्हणे हर्षल होते. यावेळेस पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. एक अवांतर धाव. तर पाहतो समीकरण थोडंसं चेंज होताना पाहतोय. 1 बाउन्सचा पंचांनी इशारा केलाय. विके देवा यांनी संपर्क साधायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे आता यावेळेस पाहिजे पकड बसवल्या शिलत्र संघाने. एक चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. जसं डेड बॉलचा इशारा पंचांचा. पूर्णपणे यावेळेस पाहिलं तर पकड बसवलाय शिलोत्र संघाने. शेवटचा बॉल असेल. यावेळेस पोल केलाय. फटका फसलाय. प्रवीण येतो चेंडू खाली आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट सत्पन्न होते आणि सामना जिंकतो इकडे गवती स्पोर्ट्स शिलोत्र संघ. हाडलं बाबा स्पोर्ट्स कामाड रेल्वे स्टेशन. मेला तरी चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या मॅचचा मानकरी आपण पाहतोय. ललित आहेत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ललित भोवर. आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा प्रवीण हा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता. प्रवीण आणि ललित दोघांनी सुद्धा यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी.